बुलबुल शिक्षण ज्या गोष्टीवर आधारलेले आहे ती गोष्ट म्हणजे ताराची गोष्ट. चला तर ऐकूयात ताराची गोष्ट. तारा नावाची एक 8-9 वर्षांची लहान मुलगी होती. ती आईवडिलांची लाडकी होती. ती दिसायलाही सुंदर होती. तिची प्रकृतीही उत्तम होती. तरी पण ती नेहमी उदास आणि खिन्न असे. तिचे वडील दिवसभर कामास जात असत, पण त्यांना पुरेसे पैसे मिळत नसल्याने त्यांच्या घरच्या खर्चाकरिता पैसे कधीच पुरे पडत नसत. एक दिवस शाळा सुटल्यावर तारा घरी आली आणि तिने घरात डोकावले. मात्र ती लगेच बाहेर आली. तिचा धाकटा भाऊ पाळण्यात रडत होता. त्याला बरे वाटत नव्हते. तिची आई चुलीपाशी स्वयंपाक करत बसली होती, पण तिला बाळाला झोका देण्यासाठी सारखे उठावे लागत होते. घरात गेले तर आई मला काम सांगेल, बाळाला झोका द्यावा लागेल म्हणून ती घराजवळ असलेल्या आमराईकडे निघून गेली. तिथे एका आंब्याच्या झाडाखाली सचिंत मुद्रेने ती विचार करू लागली. त्याचवेळी त्या झाडावर एक बुलबुल पक्षी बसला होता. ती एवढीशी मुलगी खिन्नपणे बसलेली पाहून त्याला वाईट वाटले. तो खालच्या फांदीवर उतरतो आणि म्हणतो, बाळ, तुला काय झाले? तू अशी उदास का? इथे एकटीच बसून काय करतेस? तारा म्हणाली, काय सांगू, मी एक कमनशिबी मुलगी आहे. माझे वडील गरीब आहेत म्हणून मी कधीच सुखी होणार नाही. शाळेत जाताना मला इतर मुलींसारखे छान छान कपडेही नाहीत. आई मला नेहमी केर काढण्यास, भांडी घासण्यास, बाळाला खेळवण्यास सांगते. माझ्या पुस्तकात एका राणीचे चित्र आहे. किती छान मुकुट आहे तिचा. कपडेही किती भारी आणि सुंदर आहेत. खरोखरच तिला काहीच काम नसेल. तिचा सारा वेळ मजेत जात असेल की नाही? बुलबुल स्वतःशीच हसला. तो ताराला म्हणाला, तू येतेस का माझ्या बरोबर? मी तुला राजवाड्यात राजाकडे नेतो. चल, येते का? त्या पलीकडच्या लिंबाच्या झाडाच्या लिंबोण्या दे मला आणून खायला. असे म्हणून तो उडून तिच्या पुढे येऊन बसला. ताराला आश्चर्य वाटले. तिने पलीकडे जाऊन लिंबोण्या आणल्या आणि त्याच्या पुढे धरल्या. त्याने एक एक लिंबोणी चोचीने उचलून खाण्यास आरंभ केला आणि काय चमत्कार! त्याचा आकार मोठा मोठा होऊ लागला. चांगला मोठा गरुडा एवढा झाला तो. बुलबुल ताराला म्हणाला, आता बैस माझ्या पाठीवर नीट. घट्ट धरून बैस हा. माझ्या मऊ पिसात बसायला तुला गंमत वाटेल. मग तारा त्या मऊ मऊ पिसांवर ऐटीत बसली आणि बुलबुलने आकाशात भरारी मारली. ताराला प्रथम थोडी भीती वाटली. तिला वाटले आपण आता खाली कोसळणार. पण खालचे अरण्य, डोंगर, नद्या हे सारे पाहून तिला मजा वाटली आणि आपण हवेत उडत जात आहोत असे मनात आल्यावर तिला फारच आनंद झाला. एवढी मोठी नदी पण एवढ्याशा रेबिनीसारखी दिसत होती. शेतातली माणसे तर नुसती ठिपक्यांसारखी वाटत होती. हे सारे बघत बघत ताराला झोप लागली. खूप गावांवरून बुलबुल उडत गेला. तिला जेव्हा जाग आली तेव्हा बुलबुल तिला म्हणाला, आता उतर खाली. माझ्या पंखांखाली उजव्या बाजूस हात घाल. पुढे तुला भस्मासारखा एक पदार्थ सापडेल. तो थोडा तुझ्या कपाळाला लाव आणि थोडा माझ्या कपाळावर लाव. ताराने विचारले, का? बुलबुल म्हणाला, अगं, त्यामुळे आपण लोकांना दिसणार नाही, पण आपल्याला मात्र लोक दिसतील. नाहीतर एका मोठ्या पक्षाबरोबर एक मुलगी रस्त्याने जाताना पाहून लोक हसतील आपल्याला. हे मात्र ताराला पटलं. तिने बुलबुलच्या पंखाखाली हात घातला आणि भस्मासारखा मिळालेला पदार्थ तिने दोघांच्या कपाळाला थोडा थोडा लावला. मग ते दोघे निघाले. प्रथम तारा रस्त्याने बिचकत चालली होती. तिला वाटत होते की लोक हसतील माझ्याकडे बघून, पण बुलबुलने भस्म लावल्याची तिला आठवण करून दिली. ते एका मोठ्या राजवाड्यात गेले. एका महालामध्ये मऊ मऊ गादीवर एक राजकन्या बसली होती. तिचे कपडेही मौल्यवान होते. तिने मोत्याचे सुंदर दागिनेही घातले होते. तिच्या पुढे तिची दागिन्यांची पेटीही होती.
त्यातील एक एक दागिना काढून दासी तिला दाखवित होती. मोत्याचा एक सुंदर कंठा दाखवून दासी म्हणाली, बाईसाहेब, हा पहा तुमच्या पिताजींनी दिलेला सुंदर कंठा. जांभई देत राजकन्या म्हणाली, हा आहे बाई सुंदर. इतक्यात महालाचे दार उघडून दुसरी एक दासी आत आली. तिने सुंदर रेशमी भारी मोतिया रंगाची साडी राजकन्येच्या पुढे ठेवली आणि म्हणाली, आई साहेबांनी ही साडी आपल्याला दिली आहे आणि अनेक आशीर्वाद सांगितले आहेत. राजकन्या म्हणाली, खरंच सुंदर आहे ही साडी, पण या मोतिया रंगापेक्षा मला निळी साडी जास्त आवडली असती. ठेवून दे ही साडी त्या कपाटात आणि बाईसाहेबांना माझा पण साष्टांग नमस्कार सांग. राजकन्या म्हणाली, छे छे, राजकन्या होणे फारच वाईट. खरंच मी एक गरीब मुलगी का नाही झाले? मला नाही का झोपडीत राहता येणार? मग मला इतर मुलींबरोबर शाळेत जाता येईल. शनिवारी बाजारात जाऊन धान्य भाजी आणता येईल. इतर मुलींसारखे जात्यावर दळावयास मिळेल. स्वयंपाक करता येईल. दासीने हे ऐकले आणि ती म्हणाली, बाईसाहेब, असे का म्हणता? हे सारे करताना तुमचे उंची कपडे खराब होतील, दळून हाताला घट्टे पडतील आणि धुराने दागिने खराब होतील. राजकन्या चिडली. काही नको, जा मला हे मोती, हे कपडे काही नको. मला काहीतरी काम करावयास हवे. बुलबुल म्हणाला, तारा, ही राजकन्या तर काही सुखी दिसत नाही. तुला काय वाटते? चल, मी तुला आणखी एक राजकन्या दाखवतो. ते दोघेही तेथून बाहेर आले. बुलबुलच्या पाठीवर तारा बसली. बुलबुल वेगाने उडत उडत दुसऱ्या राजवाड्याकडे निघाला. तेथे पोचल्यावर तो ताराला म्हणाला, इथे निराळ्या प्रकारची राजकन्या राहते. चल लवकर. ते दोघे जिना चढत होते. भरभर आलीस तर बरे, कारण राजकन्या झोपण्यास जाईल आता. जिन्यावरून वर निरनिराळ्या महालातून जाताना त्यांना कोणीच ओळखले नाही, कारण त्यांनी भस्म लावले होते. एका सुंदर सजविलेल्या दालनात ते दोघे आले. खुशीत येऊन राणीच्या मांडीवर राजकन्या बसली होती. राणी विचारत होती, बाळ, आजचा दिवस तुझा कसा गेला? आनंदात गेला ना? राजकन्या म्हणाली, हो तर. सकाळी माझा अभ्यास झाल्यावर मी गोष्टींचे नवीन पुस्तक वाचले. मग बाहेर हिंडण्यास गेले. वाटेत मला एक अगदी गरीब मुलगी दिसली. उपाशी होती ती. तिच्याजवळ एक पैसा सुद्धा नव्हता. तू मला मिठाई घेण्यासाठी दिलेले पैसे मी तिला दिले आणि मिठाई घेऊन खाण्यास सांगितले. खूप आनंद झाला तिला आणि तिला आनंद झालेला पाहून मलाही खूप समाधान वाटले. मला मिठाई घेता येणार नाही असा विचारही माझ्या मनात आला नाही. दुपारी मी इस्पितळात गेले होते. तेथील आजारी आणि गरीब लोकांना मी फळे आणि फुले दिली, चित्रेही दिली. त्यांना फार बरे वाटले. ते पाहून मलाही फार आनंद झाला. परत आल्यावर मी आपल्या स्वयंपाकघरात गेले, कारण तू म्हणालीस ना की प्रत्येक मुलीला स्वयंपाक करता आला पाहिजे, नाहीतर मुलींसाठी ही बाब चांगली नाही. आज मी पोळी करण्यास शिकले. इतकी काही चांगली झाली नाही, पण मी पुन्हा उद्या प्रयत्न करेन. आता आज तू काय काय केलंस सांग? तू तर खूपच थकलेली दिसतेस. राजकन्येने राणीला विचारले. राणी म्हणाली, होय बाळ, आज दिवसभर मी सारखी कामात आहे आणि आता सुद्धा एक राजे जेवायला येणार आहेत. जेवणाची सर्व व्यवस्था बघण्याचे काम मला करायचे. आज रात्रीपर्यंत मी फार थकून जाणार आहे दिसते. याच वेळी बुलबुल ताराला म्हणाला, तारा, इथून लवकर चल, आपल्याला अजून एका ठिकाणी जायचे आहे. बुलबुलच्या पाठीवर बसत असताना तारा म्हणाली, मला ही राणी आवडली. किती प्रेमळ दिसली. पण राणीला इतके काम असते हे नव्हते मला ठाऊक. राणी कधी थकून जात असेल अशी मला कल्पनाही नव्हती. बुलबुल हसून म्हणाला, तुला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत असे दिसते. आता मी तुला अगदी निराळ्या राणीकडे नेणार आहे. थोडेसे उडत जाऊन गावाबाहेरील झोपडीपाशी बुलबुल थांबला. त्या झोपडीत पाऊल टाकल्याबरोबर कसे उबदार आणि प्रसन्न वाटत होते. खाटेवर एक बाई निजलेली होती. तिच्याजवळ एक छोटे बाळपण निजलेले होते.
साधारण ताराच्याच वयाची ती मुलगी स्वयंपाक करत होती. चुलीतील विस्तवाच्या प्रकाशात घरातील भांडी अगदी चकचकीत दिसत होती. स्वयंपाकाचा वासही खमंग सुटला होता. बाहेरून हाक आली, राणी, राणी, कुठे आहेस? उडी मारूनच राणी उठली आणि दरवाजाकडे पळाली. दार उघडत ती म्हणाली, बाबा, अहो इथेच आहे की मी. अगदी सगळे ठीक आहे. आई आणि बाळ दोघेही झोपले आहेत. आज माझा दिवस फारच छान केला. तुम्हाला तरी कोठे कल्पना होती की मला घर इतके स्वच्छ ठेवता येईल. पण मी सारखी काम करत आहे. प्रथम मी घर नीट झाडून काढले, भांडी घासली, बाळाचे माझे कपडे धुतले, आईला पेज करून दिली. तिला ती फार आवडली. आणि आता तुमच्याकरिता पण स्वयंपाक केला आहे. बहुधा तोही तुम्हाला आवडेल अशी कल्पना आहे. वडिलांनी राणीला प्रेमाने जवळ घेतले. तिच्या डोक्यावरून पाठीवरून प्रेमाने हात फिरवत ते म्हणाले, दिवसभरात तुला खेळायला किंवा स्वस्थ बसायला वेळ मिळाला नसेल ना? राणीने अभिमानाने उत्तर दिले, छे छे, अगदी क्षणभर सुद्धा नाही. लहान मुलासारखे खेळण्यापेक्षा काम करून तुम्हाला आणि आईला सुख देण्यातच मला जास्त आनंद वाटतो. मी काम करीत आहे. आई बाळाला घेऊन निजलेली आहे. केवळ नुसते बसण्यापेक्षा असे काम करणेच मला छान वाटते. तारा बुलबुलला म्हणाली, मला लवकर घरी घेऊन चल. घरी जाऊन आईला व बाबांना मला अशीच मदत करायची आहे. मला पण झाडता येईल, भांडी घासता येतील, बाळाला खेळवता येईल. चल लवकर. बुलबुलच्या पाठीवर तारा झटकन बसली. बुलबुल म्हणाला, डोळे मीट. आणि जवळजवळ लगेचच म्हणाला, डोळे उघड. ताराने डोळे उघडले तर ती तिच्या घरापाशी आली होती. तिच्या आईने तिला येताना बघितले. तिने विचारले, तारा, इतका वेळ कुठे गेली होतीस? तारानं उत्तर दिलं, सुख शोधायला गेले होते आणि मला कळून चुकले आहे की सुख बाहेर कुठेही नाही, ते स्वतःच्याच घरी मिळते. तिने झटकन घर झाडून स्वच्छ केले, भांडी घासली, गाणे म्हणून बाळाला निजवले आणि आईपाशी आपल्या प्रवासाची सारी हकीकत तिने सांगितली. ती म्हणाली, आई, बघितलेस, संपत्ती, उंची कपडे असे असले म्हणजे सुख मिळतेच असे नाही, पण दुसऱ्यांना सुखी करूनच सुख मिळते. त्या दिवसापासून तारा नेहमी आनंदी व सुखी राहू लागली. पूर्वीचा तिचा खिन्नपणा पळून गेला. शाळेतही ती आता मुलींना नेहमी मदत करीत असते. आईला तर ती प्रत्येक कामात आता मदत करीत असते. आणि बुलबुलही जवळच्या झाडावर बसून आनंदाने गाणे गात असतो. बुलबुल पक्षी मुलींप्रमाणेच सुंदर व नाजूक असते. तिचा आवाज मुलींप्रमाणेच गोड असतो आणि ती अतिशय कामसू असते. स्काउट गाईडचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांनी मुली कामसू व स्वावलंबी व्हाव्यात म्हणून बुलबुल फ्लॉक सुरू केले. धन्यवाद.